सेहरा सजा के रखना, चेहरा छुपा के रखना, सेहरा सजा के रखना, चेहरा छुपा के रखना, ये दिल की बात अपनी दिल में दबा के रखना, मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. मूव्ही आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. त्यात एक सीन आहे, करवा चौथ असतं वाटतं, आणि शाहरुख खान दिवसभर काही खात नाही, तिने खाल्लं नाही म्हणून. तो सीन मला खूप आवडला होता आणि आजही तो रिक्रिएट झाला डोक्यात, कारण वटपौर्णिमा हे आहे. वटपौर्णिमेसाठीच तर चालली ही मेहंदी. मेहंदीवर खूप गाणी आहेत. मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग. मेहंदी हा प्रत्येक मुलीचा, बाईचा जिव्हाळ्याचा विषय आहे. मेहंदी आणि प्रेम ह्यांचं इतकं अतूट असं नातं आहे. पण ते नंतर कळतं. प्रेम वगैरे कळायच्या आधीपासूनच आपल्याला मेहंदी म्हणजे मुलींना इतकी प्रिय असते, अगदी कळायला लागल्यापासून की मला मेहंदी. हळूहळू मेहंदीचे डिझाईन्स आणि सगळे बदलत जातात आणि मग जसे आपण मोठे होतो तसं आपलं जो पार्टनर असेल तर त्याचं नावाची लेटर्स येतात मेहंदीमध्ये. पण हे सगळे फॉर्म खूप एन्जॉय करतात मुली, बायका सगळ्याच. माझी मेहंदी चालली आहे टिपिकल ट्रॅडिशनल अशी, मध्ये गोल आणि ती बोटं रंगवायची आहेत आणि आता ते डॉट 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 डॉट. या किती सुंदर दिसते, पण इतकी सिंपल आणि छान दिसते. ॲक्च्युली मी अशी नाही काढत नॉर्मली, मला अशी ती पूर्ण कोपरापर्यंत हातभर लागते. मी नेसणार आहे साडी ही ग्रीन कलरची. वटपौर्णिमा म्हटलं तर मस्त आहे साडी, आणि तीसुद्धा काठापदराची. सुंदर आहे साडी एकदम. हा पदर आहे. माझ्या ब्लाऊजला बॅकसाईडला हे रोजचं डिझाईन आहे. इतकं सुंदर आहे ते, म्हणजे खूपच सुंदर दिसतं आहे आणि खूप मेहनत लागली याला करायला. ॲक्च्युली मी केलेलं नाही आहे ते. हा खोटा गजरा आहे. ॲक्च्युली माझ्याकडे आज खरा गजरा नाही आहे. हे मंगळसूत्र. याला ठुशी म्हणतात. हे मला नाव नाही आठवत आहे हार याचं. हे माझे अँकलेट्स क्यूटचे पैंजण आहेत हे. हे झुमके आहेत, हे छोटे आहेत थोडे. आणि हे मोठे आहेत. आता बघू मी कुठले घालेन. हे त्या झुमक्यांना वरती लावायला इयर चेन, लोड येऊ नये कानांना म्हणून. या आहेत ग्रीन कलरच्या बँगल्स. काय सुंदर कलर आहे, परफेक्ट मॅच आहे साडीला. मी आलेली आहे साडी नेसून कशी बशी. ॲक्च्युली कशी बशीच घातलेली आहे, पण कारण मला नीट नाही जमत तितकी. आता मला घालायचे ज्वेलरी. मी ह्याच्यापासून स्टार्ट करते. आपल्याकडे खूप दागिने आहेत ॲक्च्युली, आणि त्यांची नावं पण वेगवेगळी आहेत. हे थोडं वरच छान दिसेल चोकरसारखं. आता मी घालते हा हार.
आता मी विचार करते की कानातले हे छान दिसतात ॲक्च्युली. हे खूप मोठे होतील. अं, हे छान दिसत आहेत नाजूक. हेच राहू देते. आता मी घालेन बांगड्या. आता मला कळत नाही आहे की मी हेअरस्टाईल काय करू का आहे तेच राहून देऊ. जे आहे ते काय केलंच नाही आहे, नुसतंच बो बांधलाय पकडून केस. आता लावूया टिकली. माझ्याकडे ॲक्च्युली 2 नथ आहेत. अं, ही एक मोठी आहे आणि ही एक छोटी आहे थोडी. आता बघते कुठली छान दिसते. ऑलरेडी मी नोजपिन घातलेली आहे आणि ही प्रेसची आहे. तर ही जरा मोठी वाटतेय. मला असे फार मोठे मोठे दागिने किंवा असं इवन वस्तू पण आवडत नाहीत. छोटेसे आवडतात. ही गोड दिसते. येस, क्यूट, छान दिसतील. आता राहिलेत पैंजण. मेरी सांसों में तू है बसा ओ सजना, आ जाना अब तरसा. मैंने पायल है छनकाई, अब तो आजा तू हर जा. हे किती क्यूट आहे ना हळदी कुंकाचं. हे तिथे जाऊन पंक्चर करावं लागेल. एक मोठी तयारी राहिलेली आहे. आपण कितीही तयार झालो तरी आपली तयारी याच्याशिवाय कंप्लीट नाही होऊ शकत. गेस. हा आहे डेट बेला व्हिटाचा डेट वुमन. संपला पाहिजे 10 दिवसातच परफ्यूम. सो मी रेडी आहे कम्प्लिटली.
आता मला काहीही करायचं नाही आहे. आता फक्त पूजा करायची जाऊन. मी आणलंय दूध गरम करून. मला असं वाटतं आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा खायला नाही पाहिजे काही. ॲक्च्युली प्यायलाही नाही पाहिजे चहा कॉफी वगैरे काहीच, पण ॲटलिस्ट ते ठीक आहे की धावपळ असते, दगदग होते, अगदी प्रेशर डाऊन झालं तर काय, म्हणून ठीक आहे, पण खायला तरी नाही पाहिजे. पण मी खूप वेळा बघते की लोक उद्या उपास आहे म्हटल्यावर आदल्या दिवसापासूनच त्याची तयारी करून खूप सारे पदार्थ बनवतात आणि खूप व्हरायटी खातात आणि जास्त खातात रेग्युलर ह्याच्यापेक्षा. म्हणजे काही कमी पण खात असतील, पण मी मोस्टली बघते तर खूप असतं. म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे असं मला वाटतं, पण मी काय सांगणार लोकांना. मी माझ्यावरती कंट्रोल ठेवू शकते. एखाद्या वेळी ठीक आहे की विकनेस आला, अगदीच नाही शक्य झालं, तर मग उपासही त्या केसमध्ये टाळावा, नाही करावा, मग किंवा धरला असेल तर सोडून द्यावा मग तो, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे आणि मी इतकी छान तयार झाले आज. असं वाटतं की हा गेटअप काढू नये, पण ॲक्च्युली दिस इज व्हेरी अनकम्फर्टेबल असतं, पण तरी त्या अनकम्फर्टेबलनेस जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक गोडवा आहे की हां, आपण असं मस्त दिसतोय आणि इतके छान दागिने वगैरे घातले, तसे कधीच नाही घालत ना आपण, म्हणजे रेअर केसमध्ये घालतो. आणि असं छान व्हावं तयार कधी कधी, म्हणजे असं रेअरच ऑकेजन येतो, पण नाहीतर हे कधी यूज होणार हे सगळं. आपण जे साड्या बिड्या घेतो, किंवा आता ही साडी तर मला शार्विलने, माझा मानलेला भाऊ आहे, त्याने त्याच्या लग्नामधली आहे, त्याने मला लग्नात घेतलेली, आणि ह्याचा कलर खूपच सुंदर आहे. ह्याला हे आहे तसे छान गोंडे आहेत. मला गोंडे हे हा प्रकार खूप आवडतो, हा साड्यांचा मस्त वाटतात, एकदम असा रिच लुक येतो त्याला. आणि हा नॉर्मली मला असे सगळे डार्क कलर आवडतात, म्हणजे ड्रेसला पण साड्यांना पण असे रेड, ब्लॅक, ब्लू. ब्लू मी शक्यतो नाही घेत, ग्रीन आवडतो मला जास्त. ही जी कथा आहे, आपण जे वटपौर्णिमा करतो त्याच्याबद्दलची, ती मी थोडक्यात सांगते, माहीत असेल तुम्हाला, पण तरीही एक रिकॅप की सत्यवान आणि सावित्रीची कथा आहे. हे तर आपल्याला माहिती आहे. ही लोक कोणी सामान्य नव्हती, राजे वगैरे या टाईपमध्ये होती, पण सत्यवानाच्या वडिलांचं राज्य काही कारणामुळे गेलं. तर सावित्री आणि सत्यवान हे दोघं राहत असताना सत्यवान आजारी पडला आणि गेला, म्हणजे मरण पावला. तर सावित्रीने काय केलं की जो यमराज न्यायला आलेला होता सत्यवानाला, तर त्याला नेताना ती त्याच्या मागोमाग चालायला लागली. तर यमराजाने विचारलं की तू बाई मागे काय येतेस माझ्या? तर तिने सांगितलं की माझा नवरा जिथे आहे तिथेच मी जाणार आहे. असं म्हणून ती खूप काळ चालत राहिली आणि मग शेवटी यमराज, म्हणजे त्याला असं वाटलं की
किती ही बाई मी निष्ठेने येते, किती प्रेम आहे नवऱ्यावरती. मग त्याने तिला सांगितलं, की "तू काहीतरी वर माग, तू इतके कष्ट केलेलेस तर." मग तिने पहिले जे 2 वर होते ते सासऱ्यांबद्दल मागितले, की त्यांचं राज्य मिळू दे वगैरे. मग त्यांचे काहीतरी दृष्टी गेली होती ती येऊ दे, असे 2 वर झाले. मग तिसऱ्या वराला तिने सांगितलं, की "सत्यवानापासून मला 100 मुलं होऊ दे." यमराजाने तथास्तु म्हटलं. मग त्याच्या लक्षात आलं, की अरे हा तर मरण पावलेला आहे. आणि मग नाईलाजाने यमराजाला सोडावं लागलं, म्हणजे जिवंत करावं लागलं सत्यवानाला. अशी ही कथा आहे. तो खुश पण झाला होता यमराज, की हिचे सगळे कष्ट बघून, की कोण असं इतका काळ असं इतका निष्ठेने श्रम करत करत मागे मागे जातं ना नवऱ्यासाठी. त्यामुळे तो खुश होऊनही वर दिला होता. अशी ही कथा आहे, की सावित्रीने आपल्या एकूण प्रेमाच्या जोरावरती आपल्या नवऱ्यावरती तिची जी निष्ठा होती, त्याच्यावरती तिने त्याला परत आणलं. त्याचा जीव आणला त्या सत्यवानाचा गेलेला. अशी ही कथा आहे. माझा या कथांवरती तसा विश्वास नाही. पण माझं असं म्हणणं आहे, की आपण ना याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे, आपली विल पॉवर वाढवायला. समजा आपण वटपौर्णिमेचा उपवास केला, तर आपण चांगलेच विचार आणतो आपल्या नवऱ्याबद्दल आणि एक विल पॉवर वाढते, की हां, चांगलं हे होऊ दे, चांगले आणि एक असं चांगले वाइब्स राहतात आपल्याभोवती. हा त्याचा उपयोग आहे. आणि दुसरा एक उपयोग मला दिसतो, की तुम्ही ह्या सणांचा उपयोग म्हणजे अशा नवरा-बायकोमधलं बॉन्डिंग वाढवायसाठी करू शकता. आता बायकोनेच का उपास ठेवायचा? म्हणजे का ठेवायचा म्हणण्यापेक्षा तुम्ही असं करायला पाहिजे, की नवऱ्याने पण तिच्यासाठी उपास केला, की हां, दोघांनी नाही खाल्लं आणि दोघांनी रात्री सोबत खाल्लं. म्हणजे ह्याने बॉन्डिंग वाढतं. अशा ह्याच्यासाठी उपयोग करून घ्यावा या सणांचा, असं मला वाटतं. पण मी मोस्टली बघते, की असं नाही होत. म्हणजे पुरुष लोकं नाही उपास धरत किंवा फार वेळा मूव्हीजमध्ये पाहिलं असेल मी असं, की काही पुरुषांना राग पण येईल असं म्हटल्याबद्दल. पण ठीक आहे, तुम्हाला राग आला तरी नेक्स्ट टाईम तुम्ही बायकोसाठी नक्की उपास करा. त्याने नक्की बॉन्डिंग वाढतं. माझा आजचा लूक कसा वाटला आणि एकूण व्लॉगच कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय. टेक केअर.